नमस्कार मित्रांनो. तर आपल्याकडे ही टाटाची एक गाडी. तर टाटाच्या ह्या ज्या गाड्या आहेत त्या टाटाच्या गाड्यांवर बघा हे असं मॉडेल नंबर लिहिलेलं असतात. दिसतं का? असं मॉडेल नंबर लिहिलेलं असतं टाटा 1613. आता टाटा 1613ची ही BS3 गाडी आहे बरं का. तर या BS3 गाडीमध्ये ही टाटाचा जो मॉडेल नंबर लिहिलेला आहे, आता टाटाच्या प्रत्येक गाडीवर टाटा खाली 1613 असतं, 1612 असतं, 1515 असतं, 1618 असतं, 1623 असतं. तर या मॉडेल नंबरचा अर्थ काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण काय सांगणार आहे, ह्या मॉडेल नंबरचा कोणतीही गाडी असू द्या टाटाची, त्या प्रत्येक गाडीवर हे असं नंबर लिहिलेलं असतात. त्या मॉडेल नंबरचा अर्थ काय ते तुम्हाला सांगतो. आता जे हे लिहिलेलं आहे बरं का, टाटा 1613. तर या 1613चा अर्थ काय, पहिलं 16 आहे त्याचा अर्थ होतो 16 टन. म्हणजे ह्या गाडीची लोडिंग कॅपॅसिटी 16 टन आहे. आणि पुढचं 13 आहे, त्या 13वर एक शून्य द्यायचा. आणि 130 म्हणजे त्याची हॉर्स पॉवर आहे. म्हणजे ही गाडी 16 टन लोड कॅपॅसिटी आहे आणि 130 HP इंजिन याच्यावर बसवलेलं आहे. कोणतीही गाडी असू द्या, त्याचा अर्थ असा होतो, पहिला 16 त्याची ग्रॉस व्हेकल वेट, त्याची कॅपॅसिटी 116 टन कॅपॅसिटी आणि 130 HP इंजिन आहे. आता बाकीच्या गाड्यांचं आपण असंच बघू. तर आता काय होतं, त्याचा मॉडेल नंबरचा अर्थ बघा कसं सांगतो तुम्हाला. समजा आता काही गाडीवर 16 लिहिलं असेल, तर 16 म्हणजे 16 टन त्याची ग्रॉस व्हेकल वेट. लोड भरल्यानंतर त्याचं गाडीचं लोडिंग कॅपॅसिटी 16 टन आणि 160 HP इंजन. पुढचे 16 म्हणजे 160 HP इंजन. त्याच्यानंतर 1618 लिहिलं असेल तर 16 टन त्याचं ग्रॉस व्हेकल वेट आणि 180 HP. 18 म्हणजेच 180 HP इंजिन आहे. त्याच्यानंतर 1515 म्हणजेच काय, 15 टनाचं ग्रॉस व्हेकल वेट त्याची कॅपॅसिटी आहे. आणि 15 म्हणजेच 150 HP इंजिन आहे. आणि पुढे शी असतं, ती शी म्हणजे कमिन्सचं इंजिन त्या गाडीवर दिलेलं आहे, असा त्याचा अर्थ होतो. 1515 याचा अर्थ काय होतो, तर 15 टन ग्रॉस व्हेकल वेट आणि 150 HP इंजिन आणि कमिन्सचं इंजिन आहे त्याच्यावर, असा त्याचा अर्थ होतो.